मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। प्रभाग क्रमांक 20 मध्ये EVM मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करत ठाकरे गट जे आहे ते या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत। आपण पाहू शकता ठाकरे गटाचे जे उमेदवार असतील किंवा त्याचबरोबर आपण पाहिलं की या ठिकाणी उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील, हे प्रतिनिधी असतील, यांचा या ठिकाणी ठिय्या आंदोलन चालू आहेत। आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर सर्वच 17 उमेदवार जे आहेत अपक्ष असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील, प्रतिनिधी असेल, यांच्या इकडे या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली जाते। एकंदरीत काय नेमकं ठिय्या आंदोलनाचं कारण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे काही उमेदवार आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। सर, काय नेमकं कारण इकडे ठिय्या आंदोलन करायचं? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार, मला गर्व आहे, मी त्या पक्षामध्ये आहे। पण हे जे निवडणूक आयोग आहे, हे जेव्हा आमच्याकडनं ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतात निवडणुकीचा, त्यावेळेला हे लोक सांगतात कुठलीही खाडाखोड पाहिजे नाही आहे, कुठलीही तरतूद चुकीची असेल तर तिथे सेल्फ अटेस्टेड पाहिजे। तर त्या लोकांनी स्वतः EVM मशीन बदलून तिथे त्यांच्या व्हाईटनर लावून नंबर चेंज केला। त्याची आमच्या कुठल्याही पोलिंग एजंटला त्या लोकांनी आम्हाला कळवलं नाही, आमची स्वाक्षरी घेतली नाही। मी प्रतिनिधी असून सुद्धा मला घेतलं नाही, मी उमेदवार असून सुद्धा घेतला नाहीये। तर हे कुठल्या गोष्टींनी हा बात का नाही झाला? पण तुम्ही या ठिकाणी बसलेले आहेत, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे, आमची मागणी एकच आहे, या निवडणुका रद्द झाल्या पाहिजेत आणि बॅलेटवर परत रिइलेक्शन झालं पाहिजे। बॅलेट पेपरवर या ठिकाणी बसलेले आहात, ही आंदोलन उमेदवार करत आहेत, काय नेमकं प्रमुख कारण आणि काय भूमिका? खरं कारण असं आहे की सर्वपक्षीय उमेदवार आहोत इथे, आणि ज्या पद्धतीने आम्ही बघितलं पहिल्या राऊंडपासूनच EVM मध्ये आणि 17C मध्ये तफावत, त्याच्यानंतर पहिल्याच फेरीमध्ये 3ऱ्या नंबरच्या टेबलला एका अधिकाऱ्याची हक्कलपट्टी स्वतः केली आहे। तुम्ही निवडणूक आयोगाचा जो रेकॉर्डिंग आहे ते चेक करू शकता। दुसरी गोष्ट, मॅडम स्वतः कबूल करतायत की मशीनचा प्रॉब्लेम असू शकतो। जर मग मशीनचा प्रॉब्लेम असू शकतो, मग तुम्ही EVM का वापरता? तुम्ही बॅलेट पेपरवरती का नाही घेतात? आणि साहेब, ह्या माध्यमातून मला एकच म्हणायचं आहे की हा कुठल्या उमेदवारांचा प्रश्न नाहीये, तर हा मतदारांचा प्रश्न आहे। तुम्ही मतदारांच्या हक्कावरती घाला घालताय। किती उमेदवार एकत्र आहेत? साधारणपणे 15 उमेदवार आहोत आम्ही, 15 उमेदवार सगळे उमेदवार बाहेर आहेत। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेले 15 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी बसले आहेत। आणि दुसरीकडे कायदा सुव्यवस्था पाहता या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात झालेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर जी EVM मशीन देण्यात आली, त्या EVM मशीनच्या नंबर जे आहे ते नंबरवरती खाडाखोड करून ती EVM मशीन बदलल्याचा थेट आरोप या उमेदवारांचा आहे। सध्या तरी पाहिलं तर या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे, मात्र या ठिकाणी पोलिसांनी कुठलीही प्रकारचा तणाव किंवा या ठिकाणचं कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात केलेला पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।